तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे. तर चला, माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी आज काहीतरी थंडीचं पौष्टिक खायला देणार आहे. आज आहे संडे स्पेशल. तर चला, मुलांसाठी, आज मुलंही घरी आहे, तर चला मुलांसाठी ना आपण मेथी आणि थोडी कोथिंबीर टाकून ताजं छानसं पराठा बनवूया. तर चला, हे मी लाल कोराची मेथीची भाजी आलेली होती, मस्त अशी बघा, लाल कोर आहे त्याचे, बघू शकता तुम्ही. तर लाल कोराची भाजी आहे, कवळीलच एकदम छान भाजी आलेली होती. आणि थंडी म्हटल्यावर मुलांना, छोट्या मोठ्यांना सर्वांनाच भूक लागून जाते, मुलांनाही लागती. तर चला, चटपटीत असं काहीतरी बनवूया नवीन, आणि पौष्टिकही आहे आणि आवडीने खातील असंही आहे. तर चला, पटकन मी ही भाजी थोडीशी निसून घेतलेली आहे. आता हिला स्वच्छ धुवून घेऊ. कोथिंबीर आणि भाजी दोन्ही एका सारख्या प्रमाणामध्ये घेतलं होतं मी. तर बघा, हे मी स्वच्छ धुवून घेते. आणि कसं हलक्या हलक्या हातानं ना याला एकदम हलक्या हातानं असं चोळायचं, म्हणजे त्याची जी माती लागलेली असते शेंड्याला वगैरे किंवा अशी मधी पानांना वगैरे, तर ती पूर्ण व्यवस्थित धुतल्या जाते. तर तुम्ही बघू शकता. तर कारण आपण ज्यावेळेस आपण मेथी निसतो का त्यावेळेस पण झटकून घ्यायची, म्हणजे माती असलेली निघून जाते. तर बघा, याला काही जास्त माती किती नव्हती, म्हणून मी एकाच पाण्यात धुतलेली आहे. जास्त माती लागलेली असली तर तुम्ही 2-3 पाण्यात नक्की धुवून घ्या, कारण माती पोटात जाणं चांगलं नाही, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तर चला, मी इथं एक सुका कपडा घेतलेला होता आणि ना त्याला असं छानसं पिळून घेतलं होतं हलक्या हाताने. नंतर मी कपड्यावर टाकलं त्याला आणि ना असं मस्त त्याला झटकून घेतलं हाताने. नंतर कपडा टाकून त्याला पुसून घेतलं थोडंसं. हे बघा, छानपैकी याच्यातलं पाणी सगळं गेलेलं आहे. तरी पण थोडं तिडकं पाणी आहे, तर आपण ताटात त्याला सुकवायसाठी काढून घेतलेलं आहे. तर चला, हे बघा, पाणी ताटात 5 मिनटं मी ठेवलेलं होतं, तर पाणी पूर्ण सुकून गेलेलं होतं. तर आता आपण याला ना पूर्ण दोन्हीलाही बारीक छानपैकी कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता. तर मस्तपैकी मी किचन वाट्यावरती कट करून घेत आहे, कारण किचन वाटा मी स्वच्छ घासून पुसून घेतलेला होता. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी ही कवळी लस भाजी आहे. आणि थंडीचे दिवस म्हटल्यावर ही भाजी खूप छान असते, आणि मेथीची भाजी खाल्लेली खूप चांगली असते. मुलांनाही तुम्ही नक्की खायला द्या पालेभाज्या, कारण थंडीचे दिवस आहेत, तर मुलांनाही भूक लागती, आवडीनं खातात. मोबाईल बघताना म्हणा किंवा टी व्ही बघताना म्हणा, तर नक्की मुलं खातात. आणि मोबाईल टी व्ही कमी प्रमाणामध्ये मुलांना बघू द्यायचे असते आपण, कारण की कसं असतं, थोड्या वेळ जेवणासाठी किंवा थोडा वेळ बोर झाल्याच्या नंतर ठीक आहे. तर चला, मस्त कट करून आपली झालेली आहे. मस्तपैकी मी इथं एक बाऊन घेतलेला आहे. चला, तर याच्यामध्ये मी अगोदर एकच मी बाऊन घेतला होता. तर बघू शकता तुम्ही, मी 1 वाटी असं चांगलं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं. नंतर मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही, तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही टाकू शकतात. तर चला, मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ, 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि हे ना 2 छानपैकी कांदे कट करून घेतलेले होते. तर बारीक कट करून घेतलेले होते कांदे, एकदम बारीक कट करायचे. आणि हे जे आपण मेथी आणि कोथिंबीर कट करून घेतलेली होती, ही बारीक कट करून आपण बाजूला ठेवली होती, तीही यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि चला, हे मीठ आहे, आणि चवीनुसार मीठ, लसण आणि मिरची घेतलेली आहे. मिरची तुम्हाला, छोटे मुलं असेल तर तुम्ही कमी जास्त मिरचीचं प्रमाण करू शकतात. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही जिरे ॲड करू शकतात. आम्हाला कच्चे जिरे ह्यामध्ये आवडत नव्हते, म्हणून मी ॲड केले नव्हते. तर चला, छानपैकी याला मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्याच्या नंतर मी ह्यामध्ये ना आता मी टाकून घेणार आहे. बघू शकता तुम्ही, जे आपण ते पाणी बनवलं होतं, मिक्सरमधलं मिश्रण काढलेलं, ते पाणी टाकायचं. थोडंसंच पाण्यामध्ये करून घ्यायचं, कारण तेवढं पाणी आपल्याला बस होत होतं. तर तुम्ही बघू शकता, तेवढ्या पूर्ण व्यवस्थित तेवढ्याच पाण्यामध्ये भिजून झालेलं आहे आपलं पीठ. तर बघा, एवढं मस्त आपलं पीठ भिजत आहे, तुम्ही बघू शकतात. आणि हे हाताला वगैरे लागलेलं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकतात असं मस्त मी, आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण ना चिटकतही नाही पीठ, आणि मस्तपैकी उंडा फुलतो तो. तर बघा, आता हे ना 5 मिनटासाठी मी उंडा एका साईडला ठेवून दिलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, मस्तपैकी एक कोळपाट घेतलेला आहे, आणि एक पतलासा एक कापड घ्यायचं. तुम्ही हातरुमाल किंवा नॅपकिन वगैरे घेऊ शकतात छोटी. तर तुम्ही चला, मी हा छोटासा कपडा आहे तर तो घेतलेला आहे मी. तर चला, हा छोटा हातरुमाल होता तो घेतलेला आहे, व्हाईट हातरुमाल. तर चला, आता मी इकडे तवा तापायला ठेवला होता, आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना छोटंसं आकाराचं, कारण आणि कडक बनवायचं, म्हणजे मुलंही आवडीने खातात. तर चला, मी मस्तपैकी एक गोळा बनवून घेतलेला आहे, आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं त्यावरती. आणि एका बाऊनमध्ये मी कपडाही वल्ला करून घेतलेला होता अगोदर, प्यायचं पाणी घ्यायचं. तर चला, मस्तपैकी याला ना आपण छानपैकी करून घेऊया. तर बघा, तुम्ही पतले तयार झालेला आहे. इकडे तवाही आपला खूप छानपैकी तापलेला आहे, तुम्ही बघू शकता, मस्त तवा तापलेला आहे. आणि याला ना होल पाडायचे, म्हणजे आपण तेल टाकलं ना तर पूर्ण व्यवस्थित हे ना छानपैकी भाजल्या जातं, कच्चं बिलकुल राहत नाही. आणि थोडं मिडियम गॅसवर राहू द्यायचं, जास्त फुल पण नाही करायचं आणि जास्त कमी पण नाही करायचं, म्हणजे आपलं हे छान भाजलं पाहिजे धपाटं.
धपाटे म्हणा, पराठे म्हणा. आता आमच्या घरी कसं मेथीचे धपाटे म्हणतो आम्ही. तर आता कसं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं तुम्ही काही याला बोलू शकतात. धपाटे बोलू शकतात, पराठे बोलू शकतात मेथीचा. तर चला याला आता मस्तपैकी मी मधीही तेल टाकून घ्यायचं थोडं थोडं. हे छोटे छोटे होल बनवलेले आहे ना आपण, त्या होलमध्ये ना मस्तपैकी असं तेल टाकून घ्यायचं. साईडनंही पूर्ण व्यवस्थित तेल टाकून घ्यायचं, म्हणजे हे ना पूर्णपैकी छान ना कडक होऊन जातं. तर बघू शकता तुम्ही. आणि गॅसनं म्हणजे मिडियम ठेवलेला आहे मी, कमी नाही जास्तही नाही. तर चला असं मस्त हे होत आहे आणि खरगोज होतात, खूप छान होतात. तर तुम्ही नक्की मुलांना असे करून खाऊ घाला, कारण मुलांनाही आवडतं. तर सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी आवडली, तुम्ही नक्कीच करून बघा हे. तर चला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला नवीन काहीतरी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय.